आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, तालुक्याला दुष्काळाच्या सवलती लागू कराव्यात व म्हैसाळ योजनेचे आवर्तन निरंतर सुरू राहावे या व अन्य मागण्यांसाठी दिनांक 2 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा रिपाई आठवले पक्षाचा प्रशासनाला इशारा। जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असून तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे। जत पूर्व व दक्षिण भागात 1000 फूट विंदण विहिरी खोदूनही त्यांना पाणी लागत नाही अशी वस्तुस्थिती दिसून येत आहे। तालुक्यातील बहुतांशी साठवण तलाव हे पाऊस नसल्याने कोरडे पडले आहेत। शेतीला व जनावरांना चारा व पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे। पाणी व चाऱ्याअभावी पशुधन तडफडत आहेत। तालुक्यातील पशुपालक व शेतकरी आपली जनावरे खाटकाच्या दावणीला जाऊ नयेत यासाठी चारा व पाणी मिळवण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत। माडगाळ येथे तालुक्यातील पहिला चारा डेपो सुरू करण्यात आला असून यावरून तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात येते। तरी प्रशासनाने ताबडतोब तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती व पशुधन वाचवण्यासाठी व म्हैसाळचे आवर्तन कायम सुरू राहण्यासाठी जत तालुका दुष्काळ तालुका म्हणून त्वरित जाहीर करावा। तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून मजूर रोजगार व रोजीरोटीसाठी अन्य राज्यात स्थलांतरित होत आहेत। त्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असून अशा या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा। तसेच तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे गावोगावी सुरू करावीत। ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात। वृक्ष लागवडीची कामे सुरू करावीत। ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल त्या ठिकाणी पिण्याचे टँकर सुरू करावेत। तालुक्यातील म्हैसाळ योजनेची व बंदिस्त पाईपलाईनची कामे युद्धपातळीवर पूर्णत्वास न्यावीत। मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बेकायदेशीर वृक्षतोड थांबवावी। त्याचप्रमाणे साळमळगेवाडी जिरग्याळ रस्त्यावरील सुझलॉन कंपनीने जी मोठ्या झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे त्याची खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी। शासन एकीकडे वृक्ष लागवडीचा फार्स करते तर दुसरीकडे दररोज 40 ट्रक भरून लाकडाचे ट्रक तालुक्याबाहेर जात आहेत। याचीही चौकशी झाली पाहिजे। या आमच्या प्रमुख मागण्या असून प्रशासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जत तालुका त्वरित दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा ही विनंती। शासनाने आमच्या या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अन्यथा गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी आम्ही या मागण्यासंदर्भात तीव्र आंदोलन करू याची शासनाने नोंद घ्यावी व लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात। या निवेदनाच्या प्रती नामदार रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय मंत्री नवी दिल्ली, जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषद सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, पोलीस निरीक्षक जत, वनक्षेत्रपाल अधिकारी जत, तहसीलदार साहेब, तहसीलदार कार्यालय जत, गटविकास अधिकारी साहेब, पंचायत समिती जत यांना पाठवले आहेत। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।